दगड कुठे कोणता दगड हे कसं रे बघ नमस्कार मंडळी. तर आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत. आणि आज आम्ही आले महादेवाच्या मंदिरामध्ये. तर हे जे पाठीमागे दिसतंय तुम्हाला, हे पाठीमागे दिसतंय ते आमचं गावातलं महादेवाचं मंदिर आहे. आणि इकडं आमचं वरती गाव आहे आणि पायऱ्या उतरून खाली जायचं, मग आमचं खालच्या साईडला थोडंसं मंदिर आहे. तर चला आलोय आम्ही आता मंदिरामध्ये. चल हिरू. अरे उतर रे हा. मंदिराकडे जायच्या रस्त्यावरच ना मस्त असं बेलाचं झाड आहे. आणि इथं बेलाच्या झाडाला पाणी वगैरे घालण्यासाठी येतात, म्हणजे जे कोणी भाविक असतील ते येतात नेहमी. तर मंदिराच्या दुसऱ्या साईडला पण एक मस्त असं बेलाचं झाड आहे. आणि तिथे नळसुद्धा आहे, पाणी म्हणजे ज्याला पाणी वगैरे कळशीमध्ये किंवा तांब्यामध्ये घेऊन तिथं याच्यामध्ये टाकतात ना, आपलं देवळामध्ये किंवा देवाच्या याच्यावरती म्हणजे पिंडीवरती वगैरे वाहतात ना, तर त्याच्यासाठी पाणीसुद्धा आहे. आणि मग मी बेलाची वगैरे पानं तोडायला गेले होते. तर मी 5 पानं तोडली होती फक्त, आणि 7 किंवा 9 तोडतात, पण मी बेलाची 5 पानं तोडली होती. कारण आता सध्या ना बेलाची पानं खूप जास्त म्हणजे असं बारीक बारीक झालेली, ती कशी काय माहिती, पण खूप छोटीशी पानं होती, त्याच्यामुळं मग मी 5च पानं तोडली होती. त्या चप्पल तिथेच ठेवली आणि मग इकडे देवळामध्ये आले दर्शन घेण्यासाठी. तर हे देऊळ ना म्हणजे माझ्या हक्काची जागा आहे. म्हणजे मला काही टेन्शन असेल किंवा कुठं बाहेर जावंसं वाटत असेल तर मग मी ह्या मंदिरामध्ये येते. चल आता तू पण पाया पडून घे हिरू, तू पण पाया पडून घे. चल आपल्या घरी जायचं. हा, तो काय खरं नाही ग, देवाचा नाग आहे तो. जा. नकली व्हायचं असं नाही करायचं हिरू, देव बाप्पा आहे ना तो. जा पटकन चल. गेली बरेच दिवस मी इकडं आलेच नव्हते, कारण पाठीमागं बघा तुम्ही किती झाडी आहे मग, आणि बिबट्यांची भीती इथं आमच्या आजूबाजूला. त्याच्यामुळं जुन्नर तालुक्यामध्ये पूर्ण बिबट्यांची भीती आहे. त्याच्यामुळं इथं खालच्या साईडला मंदिर आलं ना, त्याच्यामुळं मग येता येत नाही इकडं जास्त करून. कुठं कासव आहे, बेडूक वगैरे असन बाई. ती कासव कशाचं, कुठे कासव इकडं कुठं कुठे आहे कासव? गोल गोल दिसते अगं बाई, ते काय कासव आहे का? ते नारळ वगैरे मी कोणतरी ते हे आणून ठेवलेले, काही पण फसवी दे. पाया पडलेत का तुम्ही दोघी जणी? या पाया पडून चला घरी जाणे काय आपण नको. नमस्कार मंडळी. तर आता ना बाहेर बरीचशी थंडी चालू आहे. तर हिरू काय होतं, झोप येते काय? तर त्यांना आत्ताच मी हिरूला आणि मनूला दोघींना पण क्लासवरून घेऊन आले घरी. आणि घरी आल्यानंतर बरीच थंडी वाजली. तर हिरूला आता शाळेचा जो काय अभ्यास असेल तो करायला दिला. हिरू नीट बस. आणि आता हिरूच चाललाय अभ्यास. आणि मी बाळाला इथं घरीच ठेवून गेले होते बघा, इथं झोपलंय ते. तर मी क्लासवरून येईपर्यंत बाळ इथं घरी झोपलेलं होतं मस्त. त्याला सांगितलं होतं, म्हटलं घरी काही घाबरू नको, मी कुलूप लावून जाते बाहेरून आणि 10 मिनिटामध्ये दीदीला घेऊन येते, तू बसशील का? तर म्हटलं हा बसेन मी, असं म्हटला होता. 3 वर्षाचाच आहे पण तसं म्हटला. आणि म्हटला काय कोण नाही खायला असं करीत होता. आणि मग नंतर मग त्याला बसवलं होतं. मला वाटलं होतं का तो रडन वगैरे, कारण की रात्रीचा टाईम आहे म्हणून. रात्री 8 वाजता मी गेले होते आणायला, म्हणजे 8 वाजायला 5 कमी असताना इथून घरून निघले. तर मला वाटलं होतं का तो रडन, पण नाही रडला. तर आम्ही क्लासवरून येईपर्यंत तो इथं झोपला पण होता, म्हणजे शांतपणे. 7:15ला आले होते मी इथं, म्हणजे 20 मिनटं लागले घरी यायला मला परत. तर 20 मिनटामध्ये तो झोपला होता. तर आता हिरूचा चालला अभ्यास आणि मी आता आम्हाला जेवायला काहीतरी बनवते. अजून काही बनवलं नाही आहे, म्हणजे आज हिरूचे पप्पा घरी जेवायला येणार नाहीत, त्याच्यामुळं मग नाही बनवलं काहीच अजून. तर आमचं ठरतंय अजून प्लॅन. तर हिरूचे पप्पा घरी नसते जेवायला की मी आमचं असं चटर बटर असं काहीतरी चालतं. पण आता बनवू काहीतरी, भाजी बिजी बनायची ना. चला आता मी भाजी वगैरे बनवते.